हाय फ्रेंड्स, वेलकम टू मालवणी तडका। आज आपण हलवा फिश फ्रायची रेसिपी पाहणार आहोत। हलवा मसाला काळं पापलेट असंही बोललं जातं। मसाल्यावर खूप सारी खवलं असतात, त्याची स्किनसुद्धा जाड असते, त्यामुळे शक्यतो आपण मच्छीवाल्यांकडूनच ते साफ करून घ्यावं। हलवा हा प्रकृतीने गरम असतो, त्यामुळे तो शक्यतो उन्हाळ्यात खाऊ नये, पोटांचे विकार होऊ शकतात। चवीला हा मासा तितकाच सुंदर लागतो। चला तर आपण या माशाची फ्रायची रेसिपी पाहूया। मासे घरी आल्यानंतर त्याला थोडंसं मीठ चोळून घेतलं, 10 मिनटं तसंच ठेवलं। त्यानंतर मासे स्वच्छ पाण्याखाली धुवून घेतले। आता माशांना मॅरिनेशन करून घेत आहोत। इथे मी आले लसूण पेस्ट लावून घेतलेली आहे त्यांना। आता मी मसाला लावून घेणार आहे। मसाला आपण मालवणी मसाला, आगरी मसाला, मिक्स मसाला किंवा माशाचा मसाला वापरू शकतो। त्यानंतर आपण हळद लावून घेणार आहोत। हळद लावून झाल्यानंतर आपण मीठ लावून घ्यायचे। त्यानंतर आपण इथे कोकम आगळ म्हणजेच कोकमाचा रस लावून घेणार आहोत। कोकमाचा रस नसेल तर आपण लिंबू पिळू शकतो। आता हे सर्व मसाले आपण माशांना नीट चोळून घ्यायचे आहेत सर्व बाजूनी। मॅरिनेशन करून झाल्यानंतर मी हे मासे 1 ते 2 तास फ्रीजमध्ये ठेवून दिले होते, नॉर्मल फ्रीजमध्ये, फ्रीझरमध्ये नाही। त्यामुळे मसाला व्यवस्थित त्या माशांना लागतो। आता आपण इथे कोटिंग तयार करून घेऊया माशांना लावण्यासाठी। इथे मी अर्धा वाटी रवा, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याचबरोबर मसाला वापरत आहे, हळद वापरत आहे, चवीनुसार मीठ घालणार आहोत। हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून झाल्यानंतर माशाचे पीस त्याच्यामध्ये कोट करून घेणार आहोत। सर्व बाजूने नीट लावून घ्यायचं। असं कोटिंग करून झाल्यानंतर एका बाजूला पीस सगळे ठेवून द्यायचे। इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे। मला साधारण 2 किलो मासे तळायचे असल्यामुळे मी इथे तेल जास्त वापरत आहे। शॅलो फ्राय करण्यासाठी थोडं तेल पुरेसं असतं। सुरुवातीला आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। मी ते गॅस मोठाच ठेवला आहे। एक बाजू आपण गॅस मोठा ठेवून तळून घ्यायची आहे। सुरुवातीला पहिली बाजू आपण गॅस मोठा ठेवून तळून घ्यायची आहे। त्यानंतर आपण गॅस मध्यम करायचा व दुसरी बाजू तळून घ्यायची। हलक्या हाताने मासे परतायचे आहेत आपण।
4 ते 5 मिनिटे आपण दुसरी बाजू परतून घ्यायची आहे. त्यानंतर परत एकदा आपण मासे परतून घ्यायचे. तेव्हा मात्र गॅस एकदम स्लो करायचे आपल्याला. लो गॅसवर आता आपण हे परतत आहोत. मासे तुटणार नाही त्याची काळजी घ्यायची हलक्या हाताने. आपला मासे आता काढून घ्यायचे. जमेल तितकं तेल आपण गाळून घेऊ. त्यानंतर आपण ते टिश्यू पेपरवर काढून घेऊ. शॅलो फ्राय करताना आपण फार कमी तेलात मासे तळू शकतो. आपली हलवा फिश फ्राय ही रेसिपी तयार आहे. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.